आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। आज दिनांक 19 जून 2026 रोजी अमरावती शहरातील शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। या भव्य धार्मिक सोहळ्यात हजारो महिला व गजानन भक्तांनी एकत्रितपणे विजय ग्रंथातील 21 अध्यायांचे सामूहिक वाचन करून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त केला। या कार्यक्रमात भाजप नेत्या तथा माजी खासदार सौ नवनीत राणा यांनीही हजारो महिला भक्ता समवेत बसून 21 अध्यायांचे श्रद्धापूर्वक वाचन केले। त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले होते। सुनील राणा व अनुपमा राणा मित्र परिवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली अवघ्या 11 वर्षीय सुप्रसिद्ध विजय ग्रंथ वाचिका कुमारी साक्षी सुनील ढगे। तिच्या सुमधुर, प्रभावी आणि ओजस्वी वाणीतून झालेल्या विजय ग्रंथ पारायणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर मोताळा येथील देशमुख परिवाराकडे जतन करण्यात आलेल्या आणि श्री संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेण्यात येईल। पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी पण केली आहे। या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांचा सहभाग। त्यांनी कोणताही विशेष मान न घेता हजारो महिला भक्तांसोबत जमिनीवर बसून विजय ग्रंथातील 21 अध्यायांचे श्रद्धापूर्वक वाचन केले। नवनीत राणा या इतर महिला भक्ताप्रमाणेच पारायणात तल्लीन झालेल्या दिसून आल्या। त्यांच्या या साधेपणाचे आणि भक्तिभावाचे उपस्थित भाविकांनी विशेष कौतुक केले। पारायणादरम्यान या संपूर्ण वेळ महिला भक्तांसोबत सहभागी होत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेताना दिसल्या। दर्शनानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घ्यावा। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार। या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री गंगाधरराव राणा, सौ सवित्री गंगाधरराव राणा यांनी केले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सुनील राणा, अनुपमा राणा मित्र परिवार तसेच अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या भव्य सोहळ्याला प्रमोद कराडे महाराज, गंगाधर राणा, सावित्री राणा, निळकंठराव कात्रे, मीरा कात्रे, सुनील राणा, अनुपमा राणा, आमदार रवी राणा, माजी खासदार सौ नवनीत राणा, डोलेंद्र पाटील, अंजू पाटील, प्रेमजित पटले, जतीन राणा, आर्यन राणा, आरोही राणा, रणवीर राणा यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते। हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळा अमरावतीच्या धार्मिक व आध्यात्मिक इतिहासात एक स्मरणीय पर्व ठरला आहे। यावेळी सेवेकरांनी वुमेन्स 24 चॅनलशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया दिल्या। विजय ग्रंथ महापारायण आणि पादुका दर्शनामुळे मनाला आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। तसेच आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले। आज गंगा सावित्री या निवासस्थानी श्री संत गजानन महाराज यांच्या पादुकाचं दर्शन सोहळा, त्याचप्रमाणे हजारो भगिनींच्या उपस्थितीत, पुरुषांच्या उपस्थितीमध्ये इथं महापारायण सोहळा आयोजित केलेला आहे आणि तो आता जवळपास 12वे अध्याय या ठिकाणी झालेला आहे। हजारोच्या संख्येने भाविक भक्त गजानन महाराज भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। तरी सर्व अमरावतीतील गजानन महाराज भक्तांना मी विनंती करतो की दुपारी 3 नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तरी आपण या दर्शन सोहळ्याचा, पादुकांच्या दर्शन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा। अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।